संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी योजना राबवली जाते आणि या योजनेला त्या ठिकाणी संजय गांधी निराधार समिती पण असते। त्यामध्ये अध्यक्ष आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून एक कमिटी असते, ती अर्जाची छाननी करते आणि त्या अर्जाच्या छाननी केल्यानंतर या असलेल्या राज्यातल्या अनेक गोरगरीब, परित्यक्त असतील, अपंग असतील, उत्पन्नाच्या निगडीत असलेली सगळी मंडळी, निराधार व्यक्ती वगैरे, विधवा वगैरे याच्यामध्ये समाविष्ट असतात। सभापती महोदय, या सर्व गोष्टीतून न्याय मिळत गेल्या काही वर्षामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये या असलेल्या सभापती महोदय फार गांभीर्याने मी म्हणतो की या असलेल्या समितीमधून संजय गांधी निराधार योजनेच्या याच्यातून लाभार्थ्यांची बोगस नावं टाकली गेलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आणि बोगस नाव अशी टाकली गेली की ज्यामध्ये ज्याच्या निवृत्त सैनिक असेल, निवृत्त शिक्षक असेल, ज्याची 15 एकर जमीन असेल, अशा सगळ्या लोकांची नावं जाणीवपूर्वक टाकून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे का? यामध्ये त्या ठिकाणचे असलेल्या अध्यक्ष आणि संबंधित सभापती महोदय समितीने जी नावं निवडली, एकाच वेळेला दर महिन्याला 350-400च्या वरती नाव वाढलेली आहे। हा सरकारच्या असलेल्या फसवणुकीचा फार मोठा गांभीर्याचा गुन्हा आहे। म्हणून सरकारच्या असल्या योजनेचे लाभार्थी चुकीचे दाखवून ज्या कोणी या आणि पुरावे सुद्धा दिलेले आहेत, या संदर्भामध्ये केलेला असेल तर त्या असलेल्या अध्यक्षापासून समितीवर आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत का? आणि अशा चुकीच्या असलेल्या लोकांची नावं नोंदवली असतील त्यांच्याकडून हे पैसे वसूल करणार का? आणि दुसरं, गेल्या 5-6 महिन्यात 3-4 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रातल्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले नाहीये, यासाठी सरकार कधी त्या ठिकाणी पैसे देणार आहे? प्रामाणिकपणाने सांगितलं आणि आपण पण कबूल केलेलं आहे की तिथं बोगस लाभार्थी दिसलेले आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सरकारच्या गरिबांच्या योजनेवर जर तिथं त्यांची लाभार्थीमध्ये ते पात्र नसताना जर काही लोक त्यात लाभार्थी म्हणून घुसवले असतील आणि ते सरकारचे पैसे काढले असतील तर हा फार मोठा गुन्हा आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे, आपण स्वतः जाणार, तुमचं भूमिका फार चांगली आहे, तुम्ही चांगल्या प्रकारचे मंत्री म्हणून निश्चितपणाने छाप पाडाल याबद्दल दुमत नाही। आमची अपेक्षा या छापमध्ये असावी की जे बोगस लाभार्थी कोरेगाव तालुक्यामध्ये ज्या समितीने निर्माण करून दिलेले आहेत त्यांची चौकशी करून तत्काळ आपण जर त्यात तथ्य आढळलेलं असेल, मी तर स्पष्ट शब्दात सांगतो, यादी तुमच्याकडे पाठवतो की शेतकरी म्हणून काही लोक आहेत, काही निवृत्त शिक्षक आहेत, काही लोक निवृत्त मिलिटरी मॅन आहेत, 15-15, 17-17 एकर जमीन ज्यांची आहे त्यांना लाभार्थी म्हणून दिलेला आहे। गरिबांना पैसे 5-7, 7-7 महिन्याचे मिळत नाही आणि या लाभार्थ्यांची नावं 300-150 नावं होती, जर 300, 350, 400 होतात। म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात तिथे फ्रॉड चाललेला आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जर त्या ठिकाणी तथ्य आढळलेलं असेल तत्काळ त्यांच्यावर फौजदारी, ज्यांनी नावं घेतलेली आहेत ती, ज्यांनी टाकलेली आहेत त्यांच्यावर समितीचा अधिकार दिला, याचा अर्थ कोणी महाराष्ट्रात कोणत्याही लोकांना घ्यायचं नाहीये, त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करणारा का एक, आणि यांच्याकडून ज्यांना चुकीचे नाव नोंदलेले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करून ज्या लोकांना द्यायचे त्यांना देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे का?